कस काय मग मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला 12 महिन्याचा शिदोबा देवाचा घट बसलेला आहे आणि तो घट आता उठवायचा आहे. 12 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्या घट आता आम्ही म्हणजे घटाचं हे उठवणार आहे घटाला. म्हणजे मग आता आपले दादांनी त्याचा उपवास धरलेला, आता ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवतो. चला तर मग. हे बघा आमची संपूर्ण गँग. हे आहे आमची काकी. बघा काकी करते पोळ्या. हे बघा बॉब्या, मस्तपैकी बॉब्या झालेले आहेत, भजी झालेली आहेत. बघा मस्तपैकी आपल्या अशा पोळ्या चालल्या आहेत. आता आई वाटते पुराण काय करताय असं विचार की कशाचं करता, कसं करता, किती दिवसात सगळं विचारायचं. काके किती दिवसात ना असे पोळ्या म्हणजे या गटाच्या 12 महिन्यात ना एकदा गटासाठी काय दरवर्षी करायला लागतात का पोळ्या? दरवर्षी करतो. संध्याकाळी बकर कापायची. बघा आई, मग आई पुरण वाटते. हे काय करते तू? पुरण वाटती पुरण उठवायचे त्यासाठी पुरण वाटते असं मोठ्याने बोलते. दादाचा आवाज सांग की काय काय कायामुळं असं काय वातावरण सांग की. आता गट उठवायचे आज 12 दिवस बसलं होतं, त्यांना उपवास होता. मग आज पोळ्या करायच्या, आज उपवास सोडायचा आहे. गट उठवून पुरण वाटते मी. हे बघा आपलं दादा, भाऊ, नाना संपूर्ण असं. हे आमची चेंडर मेंढर चाललंय त्यांचं मस्तपैकी काम. आमच्या आरची तर नुसते उड्याच आणते बाबा. बघा मित्रांनो, हे असं आपलं संपूर्ण आजच्या दिवसाचं वातावरण. ह्या काकीच्या पोळ्या मस्तपैकी. बघा कशी काकी पोळी बनवते. बघा हे असं असते पोळ्यांचं वेळ्यांचं वातावरण. हा दिवस खूप स्पेशल असतो. 12 महिन्यातनं एकदाच हा दिवस असतो आपला. हे भाऊ ना आम्ही दरवर्षी असतो गट उठवायला. पिंटू नसतो आमच्या धाकटा भाऊ. यंदा पिंटू बी आलाय. आम्ही 3 जण मिळून यंदा गट उठवणार आहे. ते शिदोबाचं 12 दिवसाचं गट असतात. आजच्या आमुषेच्या दुसऱ्या दिवशी बसलेला असतात. आज 12 दिवस पूर्ण झालंय देवाचं. आज गट पोळ्या बिळ्या करायच्या, पेट उठवायचं. आज संध्याकाळी कोकर कापायचं देवाला शिदोबाच्या नावाने. हे आमचं आता हे असं चाललंय. पुराणपर आलेलं आहे, ते करावं लागेल. आमच्या पराच्या पंचायतच्या अगोदरपासून आलेलं ते करावं लागतं. मित्रांनो, ती जी लोक चालल्यात ना त्यांना पाळायला बघा टमटम गेला. त्यांना पाळायला आम्ही आता 8 बकरी दिली. आमच्या बकऱ्यातली ह्या मेंढरातली 8 पिल्लं घेऊन गेली. त्यांना पाळायची होती म्हणून आत्ताच दिली त्यांना पाळायला पिल्लं. आणि आता आपला शिदोबाचा घट उठवणी कंटिन्यू करायचं. म्हणजे घट उठवायचं आपल्याला. आता हे आपल्या शिदोबा देवाची घट उठवणी चाललंय. पहिली तळी उचलायची हा देवाची, हा नंतर गट उठवायचा. दामा बघा मित्रांनो, आपला आता शिदोबा देवाचं हे केलं. सगळा नाही लावायचा येत हे शिदोबा देव आपला. दादा शिदोबा देव काय ते गटात आहे का? गटात ठेवलं होतं ना. शिदोबा देवाचं
आमची जुनी परंपरेनुसार आता ह्या सर्वांनी मिळून 5-6 जणांनी मिळून आपला देवाचा घट उठवलाय. आता बघा असं असते. तर नाना बघा काय सांगते. नाना काय करायचं? काय असं गटाचं ठेवायला लागतं, जशी गट उठली तशी नंतर पाण्यात सोडायला लागतं. हा हा हा. आणि हा गट पण पाण्यात सोडायचा मित्रांनो. आता आरती होय असू द्या काहीतरी. आता हे आमच्या आजापांच्यापासून म्हणजे पूर्वीन पाळ हे उपवास आलेला आहे गटाचा, असा म्हणजे गट आलेला आहे देव. पूर्वीन पाळ उपवास धरतो. आमचा आजा धरायचा, पंजा धरायचा, वडील धरायचा, त्यांच्या मागे आता आम्ही धरतो. या आता शिदोबा देवाचं मेन मंदिर कुठे? मेन मंदिर मसवडला आहे. कुठं? मसवड. मसवड लय लांब आलं तिकडे दैवडीच्या पुढं. आणि तिथं आधी गट बसतो का? हा, तिथं गट बसला की एकाच दिवशी सगळे गट बसते ते तिथला पण. हा, आता हे काल शिदोबा देवाचा काल उठला. हा, आता हे मानकुवाच्या वाड्यावर आज गट उठला. त्या हिशोबावर आम्ही बी आज उठावलं गटाचं. हा, आणि तिथं जत्रा असते का मोठी? लय मोठी जत्रा असते शिदोबा देवाची. हा, तर किती पब्लिक जात असेल तिथं? तिथं शिदोबा देवाला तरी जात असेल की 200-300 पब्लिक असेल तिथे. आणि तुमच्या आधी आप्पा किती वर्ष उपवास धरायचं? आप्पाचं काय आता सोडला आपण उपवास. धरायचं आधी किती वर्ष धरत होत? म्हाताऱ्याच्या मागे आपण धरला. म्हणजे तर किती वर्ष धरला असेल? 25-30 वर्ष नाही, जवळजवळ 40 वर्ष धरला सर आप्पाने. आणि मग तुम्ही किती वर्षापासून सुरुवात केली? माझा 8वं वरी चालू आहे धरलेला. गटाचा उपवास 8 वर्ष झालं. असं 12 दिवस धरावं लागतो. आणि काय म्हणजे असं काय खाता तुम्ही? नुसतं उपवासाचं खातो, वरायची पिठाची भाकर खातो. हा हा हा. आणि असं म्हणजे ते दिवस काढायचं. फळफळाव समजा काय फळफळाव नाही गावत, पण आपलं खिचडी भाकर वरायची. रातून दिवस असतो तो पण. हा, रातून दिवस असतो 12 दिवस. म्हणजे कंटिन्यू 12 दिवस देवाची श्रद्धा. आणि पाणी तांब्यावरून पाणी दाखवून देवाला. आज तुमचं उठला म्हणायचा. आज उठला गट उठला. आज पूर्ण 12 दिवस झालं देवाचं. संपलं म्हणजे आता उपवासाचा दिवस. 12 महिन्यांनी. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी 12 महिन्यांनी परत गड बसणार, परत उपवास 12 दिवस धरायचा. मागची अमावस्या झाली, त्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी गट बसतो. आज 12 दिवस पूर्ण होत्यात. आता रिंगावणी अमावस्या अजून म्हणायचं 12, 13, 14, 15 अजून 15, 16, 17, 18 दिवसांनी येणार आहे. मग त्या टायमाला नायकुबा देवाचा खेळ असतो. हा हा. बघा आपलं देव. तर मित्रांनो, आमच्या वाड्यावल्या देवाऱ्यातलं हे संपूर्ण असं देव बघा. हे आमचा घट, हे आमचं घट उठवायला केलेलं आरतीसाठी. हा देवाचा निवद. हे असं संपूर्ण बघा आईची चाललंय अशी सेवा. तर दादा, हा आपला संपूर्ण असा देवारा आहे. या देवाऱ्यात कंत देव आहेत. आता ह्यात मध्ये आहे मस्कोबाई आहे, बिरूबाई आहे, सोनूबाई, काळूबाई आहे, शिदूबाई आहे. परत आता हे लई जुनं देव आहेत. त्याच्यामुळं नायकुबाई आहे, नायकुबाची आई आहे. लई जुनं देव आहे ते. मला बी काय एवढं सांगता येत नाही. पर आजापांच्यापासून देव आलेले आहेत. आता हे आमच्या चुलत्यातून आमच्या वडिलाक आलं, थोरला वडील तिथून वडिलाक आलं, वडिलाकून आता आमच्या 3 भावातनं माझ्याकडं आलं. तर मित्रांनो बघा, आता सांगते ते पार आजाकून पंचाकून म्हणजे जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीच हा देवारा आपला अजून टिकून आहे. बघा कसं असं हे संपूर्ण आमचं देव. बघा असं आमचा घट. बघा लक्ष्मी आईला निवड दाखवाल्या का. बघा असं चाललंय संपूर्ण वातावरण. पोळ्यान बिळ्यान आता नुसती जेवायची तयारी. नुसतं आई वाढते सगळ्यांना जेवाय. बॉब्या बिब्या मस्तपैकी. नानीचं चाललंय पुराण वाटायचं. परंपरेनुसार सर्वांनी मिळून आमचा स्वयंपाक करायचा चाललाय. आमचा स्वयंपाक आम्ही नुसतं आहे खायला, मस्तपैकी जेवायचं आणि आम्ही आमच्या कामाला जाणार. मेंढरं हलवून नेणार. मग आता मस्तपैकी पोळ्या बिळ्या खायच्या. आई जेवण करते सगळ्यांना.
काकी पोळ्या करते, नानी पुराण वाटते आणि दादांची भक्ती चालली, भक्ती 12 दिवसातनी शेवटची भक्ती. ते बघा तिकडं आरची, इकडं बघा आमचं भाऊन नाना, आमचं भाऊ बघा. भाऊ तुम्हाला काय आवडतं ह्या जेवणातलं? पोळ्या आवडतात. पोळ्यान गुळवणी. आणि नाना, नाना काय आवडतं? पोळ्या गुळवणी आमटी भात. मोठ्याने सांगा की. मोठ्याने सांगितलं की यार, पोळ्या गुळवणी आमटी भात भजी बोबिया. नानाला तर सगळंच आवडतं, भाऊला सर्वात जास्त आवडतं पोळ्या गुळवणी मस्तपैकी. बघा आमची मेंढर अशी संपूर्ण मागून आमचे भिराड वाडा आले. आमची ताईबाई मस्तपैकी डोक्यावर हांडा घेऊन आम्हाला आणलं जेवता जेवता प्यायला पाणी. हे असं मित्रांनो बघा, ते पाठी मागून सातार हवी आपला मस्तपैकी. सातार हवीचा आता ब्रिज आहे आणि आता सातार हवीच्या बाजूला आमची मेंढर बसलेली आहेत. ही तिकडे सातार हवे, इथं आमचं भिराड. चला आपण भेटूया आपल्या लक्ष्मी आई, कोल्हापूरची लक्ष्मी आई. लक्ष्मी आईचं इथं यांनी मूर्ती स्थापन केली. हे बघा लक्ष्मी आई. हे असं निवद दावला, देवाला निवद दावला की यांचं जेवण चालू होतं. चला आता ह्यांना जेवाय काय काय बघू आपण. बघा मस्तपैकी आई ह्यांना जेवण तयार करते. ताट केलं ते जेवायला मस्तपैकी. आई आई काय काय वाढते? पोळ्या, गुळवणी, बोब्या, भजी. बघा आता जेवण मस्तपैकी जेवण. हे आमटी बघा आमटी. आता मित्रांनो तुम्हाला आम्ही बनवलेलं जेवण दाखवतो. हे आमच्या बोब्या, हे आमची भजी, हे आमची गुळवणी आणि हे आमची आमटी, आमटी भात, पोळ्या. बघा इकडं पुराण, इथं पोळ्या बनवायसाठी बनवलेलं पीठ. आपली काकी लाटते पोळ्या, आपला ह्या तवा पोळ्या भाजायचा. नानी वाटती पुराण, आई वाटती असं म्हण की बाई. इथं पोळ्या, इथं आमटी, आमटी भात बघा आमचा मस्तपैकी. इथं गुळवणी, भजी, बॉब्या. कसं वाटलं आमचं वाड्यावरचं जेवण? कमेंट मध्ये आम्हाला सांगा. आमचं जेवण कसं काय असते, कसं बनवलंय, तुम्ही खाल्लंय का नाही खाल्लं, सगळं सांगत जा आपल्याला कमेंट मध्ये. आमचं दादा करतील जेवायला सुरुवात. बघा दादा, बघा 12 दिवसाचं जेवण आजपासून चालू. दादा आपलं तिकडं माग माग. बघा असं सर्वांचं जेवण. याला देते ते. बघा देवाची घेतलं नाव, जेवणाला केली सुरुवात. झालं चालू यांचं सगळ्यांचं जेवण. बघा जेवण मस्तपैकी आमच्या वाड्यावरचं जेवण. हे आमची मेंढर आता जेवायचं, पटक्यास कोकरी धरायची, जायचं घेऊन मेंढर. आजच्या दिवसाचा ब्लॉग संपूर्ण करू आपण कंटिन्यू. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपलं जेवण बिवण वगैरे संपूर्ण झालेलं आहे. आता आपली कोकरी धरायची आणि कोकरी धरली की मस्तपैकी तिकडं कोकऱ्यांना दुसरी जाळी दिलेली आहे छोटी, म्हणजे पाठीमागत हो का ती छोटी जाळी कोकऱ्यांना दिलेली आहे. त्या जाळीमध्ये बारकी कोकरी टाकायची. आता आपलं कोकरीच धरायचं ते त्याचं वातावरण दाखवते. तर मित्रांनो ही जी पांढरी शेरडी आहे का, पांढरी शेरडी, आणि तिच्या कडला हे लावर बसले का, तर ह्याला पहिलं यात होतं, पहिल्या शिर्डीचं पहिल्या याताला हिची पिल्लं मरली होती.
हे शेरडीची पोटातच पिल्लं मरली आणि त्यामुळं ह्या शेरडीला ती लावर पाजित होतो. त्याला ती गोष्ट आहे जवळजवळ 2.5 वर्षापूर्वीची. तर 2.5 वर्षापूर्वी ह्या शेरडीने ह्या लावराला माया लावली आणि ह्या लावराला घेतलं. तर त्याच्यावर ह्या शिर्डीची हे बारीक कोकरं होतं, त्याच्यावर या शिर्डीची 2दा येतं झाली. दोनदा येली त्याच्यावरती. पण ती लावार तेव्हापासून त्याला लळा लागला. तर ते अजून सुद्धा अख्खं असं म्हणजे आम्ही चाळीत मेंढरं घातल्यानंतर ते लावार त्या शिर्डीपाशीच बसतं. असं बघा तिच्या कडलाच बसतं. आता त्या लावराला सुद्धा एक छोटं बारकूसं कोकरू आहे आणि बघा ते त्याचं कोकरू सोडून शिर्डीपाशी बसले. याला म्हणतात खरं प्रेम. म्हणजे त्याला म्हणतात एकदा जीव लावला ना की लावला. हे असं असतंय मुख्य चित्रपट. तुम्ही एक वेळ माणसाला जीव लावू नका, पण अशा मुख्य प्राण्यांना जीव लावा. कधीच हे तुम्हाला कधीच धोका नाही देणार. बघा इतक्या वर्षापूर्वीची गोष्ट असून सुद्धा अजून त्यांच्यातील जी माया आहे ती माया तुटलेली नाही. मित्रांनो असं असतंय आमचं आता कोकरी धरायचं वातावरण. असं आम्ही कोकरी धरतो. ह्या मेंढरातली छोटी छोटी पिल्लं अशी धरायची. पिल्लांची जाळी बघून घ्या. छोट्या पिल्लांसाठी छोटी दिलेली जाळी, 4 कोपऱ्यावर 4 गज आणि अशी जाळी दिले. तिकडून आणायची आणि ह्याच्यात अशी टाकायची मस्तपैकी. अशी बारकी पिल्लं इकडं टाकतो ह्या मोठ्या जाळीतनं. ह्यांना चारा घेऊन जायचं रानात आणि ह्यांना दिवसभर घरी ठेवायचं. संध्याकाळी आमची मेंढरं आली की ही ज्याच्या त्याच्या आईला जे ते पेत दूध. ह्या यलतारातून आम्ही अशी केलेली आमच्या मेंढरांनी वाट. बघा आमची मेंढरं आली वाटवाटणी अशी वाट काढीत आता आम्ही आलोय वाड्याला. तर मित्रांनो आमची बघा शेरड, हे बघा सुबाबळी पाठरो. मोठं गावात आहे वाड्याला. बघा पाणी, आपल्या वाड्याचं पाणी. हे बघा मोठं गावात असं वाड्याने लय चारा असतो म्हणलेले. आजच केले वाड्याला सुरुवात. घातलंय वाड्यात. बघा मोगरा, कुत्र्याचं नाव आहे मोगऱ्या. कसं काय कुत्रा, कसं काय पाळलेलं, वर्षाचं आहे वाटते. हे बघा कस काय वाहते नदी. वाडा, आमच्या मावळाचा वाडा. अगं बाया लय गार पाणी आहे. बघा कसं काय कुत्र मेंढर मे बी पाण्यातच आहे. अरे आता कशी वाट करायची इकडे. बघा आकोबाईचा बोकड कसा गच शिरतोय. यालता रात नाना मेंढर. नाना हाय का वाट. मग काय बघा मेंढर जार वाढत. बघा जार वाढ. बाबू. तर मित्रांनो आमची मेंढरं आल्यात आता वाड्याला. अशी वरनं वाट काढून आम्ही अशी त्या साईडने अशी वाट काढून अशी इकडून असं आलोय दादा नाना आपली. आणि असंच इकडून अशी वाट काढून तिकडं जायचे त्यावर रोडला मिळायला. तर अजून बी वाट झालेली नाही, अर्ध्याचं वाटत आहे अजून आम्ही. आणि पाणी बघा वाड्याचं. त्या हे वाड्याचं पाणी कसं वाहतंय खळखळ. मी पाण्यातच उभा आहे. त्या पाण्यातच उभा आहे. इकडून पाहतंय आजूबाजूने नुसतं पाणी वाहतंय. असं इकडे जातंय खाली जातंय पाणी मस्तपैकी. बघा मेंढर आपली वातावरण. मित्रांनो शिरले आता शेरडवे पाण्यातनं. आमचा नाना बघा, नाना इज किंग बॅक. बघा आमचा नाना शिरला गाबळातनं. कसलं गावात आहे बघा.
माणूस माणसाला दिसताना ना आमचं नाना दानात दन कसं विसरतय. दादा विसरलं नाना माग. बघा चालली आमची मेंढर पाण्यातनं चालली मोर. मित्रांनो आमची मेंढर शिरत्यात आहे पाण्यातनं. बघा मेंढर कशी काय आहेत. बघा अक्कूबाई चालली. मेंढर वाट पाडली मेहराला. तर मित्रांनो आपली मेहरा आलेली आहेत जुन्या कोबूत. म्हणजे पहिला जो कोबू घेतला होता त्या कोबूत आलेली आहेत. आता हा कोबू संपत आलाय. आपली मेंढर आता ह्या कोबूत आलेली आहेत. बघा आता हा कोबू खाऊन जाणार आहे तो वाड्यात. बघा कशी काय आहेत आपली मेंढर. वातावरण आज सकाळी आपण घट उठवला. आता घट उठवल्याच्या नंतर आपली मेंढरा हलवल्यानं संपूर्ण दिवसाचं वातावरण तुम्हाला दाखवलं. असंच आमचे दैनंदिन जीवनाचे वातावरण पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि आपले ब्लॉग कंटिन्यू बघत जा मित्रांनो. तुमचा सपोर्ट आपल्याला जास्त जरुरी आहे. आपल्याला सबस्क्राईब करा म्हणजे आमचं व्हिडिओ तुम्हाला रोज येत जातील. बघा कसं काय आहे आमच्या बकऱ्यांचं वातावरण. आणि आवडलं तर कमेंट करून नक्की सांगा.